तर नमस्कार मंडळी, आता आपण आलेलो आहोत शहाड येथील बिर्ला मंदिरात। मंडळी, अनेक हिंदी चित्रपटातून आपण हे मंदिर पाहिलेलं असेल आणि आता आपण प्रत्यक्षात पाहू। मंडळी, कल्याणच्या दुर्गाडी चौकापासून ते या मंदिरापर्यंत यायचं कसं, तो मार्ग कोणता, शिवाय या मंदिराची इतर माहिती काय आहे ती आता आपण सविस्तर पाहू। तर नमस्कार मंडळी, आपल्या राजेशाही पर्यटन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी निलेश राजे। मंडळी, मागच्या सर्व व्हिडिओमध्ये आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। मंडळी, आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शहाड येथील सुप्रसिद्ध असं बिर्ला मंदिर। पांडुरंगाचं एक छानसं देऊळ आहे तिथे। तर आता आपण नेहमीप्रमाणे मुंबईहून घरातून निघून आपण कल्याणच्या दुर्गाडी पॉइंटला आलेलो आहोत, कल्याणच्या एंट्री पॉइंटमध्ये, आणि तिथून दुर्गाडीपासून ते आपल्याला जायचं आहे बिर्ला मंदिरापर्यंत। तर आता कल्याणची थोडीफार माहिती मला आहे आणि त्यातून आता कल्याणमध्ये एक माझे चांगले जुने मित्र राहतात, भरत पाटील म्हणून। तर त्यांना मी बोलवलं आणि त्यांची माझी भेट झाली। तर आज सोबत आहेत ते माझ्या, भरत पाटील म्हणून। तर हे माझ्यासोबत भरत पाटील म्हणून आहेत। नमस्कार। तर आता मंडळी, आपण इथून आता थेट निघतोय शहाड येथील बिर्ला मंदिरात। चला तर मग। मंडळी, आपल्याला सांगितल्याप्रमाणे कल्याणच्या दुर्गाडी चौकापासून आपण सरळ निघालोय ते मुरबाड रोडवर। डाव्या बाजूला बिर्ला कॉलेज आहे, आपल्याला सरळच जायचंय मुरबाड रोड, अगदी सरळ जायचंय मुरबाड रोडच्या, आणि पुढे जाऊन एक चौक येईल आपल्याला। त्या ठिकाणून मंडळी डाव्या हाताला आपल्याला वळायचंय, सरळ जायचंय। मंडळी, सांगितल्याप्रमाणे आता पुढे जाऊन एक चौक येईल, पौर्णिमा चौक म्हणतात त्याला, आणि तिथून डाव्या हाताला आपल्याला वळायचंय। डाव्या हाताला संपूर्ण हा मुरबाड रोड आहे आणि इथून सरळ जायचं आहे। आपण वळलोय आता मंडळी, अगदी सरळ जायचंय। हा संपूर्ण मंडळी मुरबाड रोड आहे आणि आता इथून आपल्याला डाव्या हाताला मुरबाड रोडकडे वळायचंय। एक आपल्याला आता शहाडचा ब्रिज येईल मंडळी, त्या ब्रिजवर आपल्याला चढायचंय। आता ब्रिज चढतोय मंडळी आपण। मंडळी, आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहोत, ज्या बिर्ला मंदिरमध्ये, त्या ठिकाणी हिंदी चित्रपटातील भरपूर सीन त्या ठिकाणी शूट केलेले आहेत। हे बघा, आता आपण शहाडचा ब्रिज चढतोय। या ब्रिजच्या खाली शहाड रेल्वे स्टेशन आहे, सरळ जायचं आहे अगदी, आणि हा संपूर्ण रस्ता मुरबाड रस्ता। आपण ब्रिजवर आहोत मंडळी। प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट तेरे नाम, प्रेम ग्रंथ, गोलमाल, फन अनलिमिटेड आणि सुहाग यासारख्या दर्जेदार चित्रपटांमध्ये हे बिर्ला मंदिर आपल्याला दाखवलेलं आहे मंडळी। आता आपण बघणारच आहोत प्रत्यक्ष। बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे आणि बऱ्याचशा लोकांना माहितीही असेल। सरळ जायचं अगदी। हे बघा मंडळी, सरळ जाऊन डाव्या हाताला आपल्याला सेंचुरी कंपनी आहे, अगदी त्याच्या समोरच उजव्या हाताला आपल्याला वळायचं आहे, आणि समोरच आपल्याला एक प्रवेशद्वार दिसतं, वे टू बिर्ला मंदिर। हे बघा, या ठिकाणी पिवळ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे, आणि हा वरचा रस्ता आहे तो आपल्याला मंदिराकडे घेऊन चालला आहे। हे गेट आहे, इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। मंडळी, बिर्ला मंदिर उंचावर आहे, एका टेकडीवर आहे, थोडंसं चढण आहे आपल्याला।
सरळ जायचं आहे. या रस्त्याने गेटच्या आतमधून आपण आलेलो आहोत. अगदी सरळ जायचं आहे. उजव्या हाताला वळण आहे. रस्ता अतिशय छान आहे. आणि आता आपण इथे पोचलेलो आहोत. हे बघा मंडळी, इथे पोचल्याच्या नंतर आपल्याला इथे गाडी पार्क करायला जागा आहे. समोर एक बिर्लावाल्यांचाच हॉल आहे आणि निवासस्थान आहे. आणि या ठिकाणी एक छोटीशी गाडी दिसेल आपल्याला. ही गाडी आपल्याला प्रॉपर मंदिराजवळ घेऊन जाईल. मंडळी, आपण त्या छोट्या गाडीमध्ये बसलेलो आहोत आणि इथून आपल्याला मंदिराकडे ते घेऊन जात आहेत. बघा किती सुंदर वातावरण आहे इकडे. मंडळी, ही या गाडीची सेवा मंदिर प्रशासनाकडनं अतिशय पूर्णपणे मोफत आहे. पर्यटकांना घेऊन जाण्यासाठी ही खास सोय उपलब्ध करून दिलेली आहे. आता देऊळ आलं आहे. मंडळी, हे बघा, हे आहे आपलं बिर्ला मंदिर. हा संपूर्ण परिसर एका टेकडीवर आपल्या बिर्ला मंदिरचा आहे. बिर्लाजी यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर वसंत कुमारजी बिर्ला आणि सरलाजी बिर्ला यांच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळतील. तर मंडळी, आपण मंदिराच्या आता पायऱ्या चढतोय आणि हे आहे आपलं भव्य असं बिर्ला मंदिर. मंडळी, या मंदिरामध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी मातेची सुबक अशी छान मूर्ती आहे. जय हरी माऊली. आता आपण मंदिरात प्रवेश करतोय मंडळी. मंडळी, आपण पाहू शकता मंदिरामध्ये आपण पोचलेलो आहोत. आणि या मंदिराचे जे खांब आहेत किंवा याचं संपूर्ण जे बांधकाम आहे ते पांढऱ्या रंगाच्या संगमरवरी दगडापासून बनवले. किती सुंदर आहे बघा, किती सुबक आहे. मंडळी, आता आपण पांडुरंगाचं आणि रखुमाईचं दर्शन घेऊया. पांडुरंग हरी, बोलावा विठ्ठल, चालावा विठ्ठल. जय हरी. मंडळी, हे मंदिर बिर्ला समूहाने 1965 साली बांधलेलं आहे. आणि समोर सेंचुरी रेयॉन कंपनी आहे त्यांची. आणि एक विशेष आहे की या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर संस्कृतमध्ये कोरून लेख बनवलेले आहेत. मंडळी, आपण पाहू शकता या खांबांवर किती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे बघा. भवानी भुवनेश्वरी देवीचं देऊळ आहे. बाजूलाच गणपती बाप्पा आहेत. श्री दत्त महाराज आहेत. भगवान शिव पार्वती आहेत. अशी छोटी छोटी देवळं आहेत. प्रभू श्रीराम आणि सीता माता आहेत. आणि बाजूलाच आपले श्री हनुमंत आहेत. जय श्रीराम. मंडळी, हे सगळे कार्यक्रम आहेत, विधी काय काय होतात देवळात त्याची संपूर्ण माहिती आहे इकडे. मंडळी, हे मंदिराच्या बाहेरचं ठिकाण. सुंदर बाग आहे या ठिकाणी. बसायची व्यवस्था आहे. अतिशय सुंदर. किती प्रशस्त जागा आहे बघा. मंडळी, याच ठिकाणी पिक्चरचे शूटिंग वगैरे झालेले आहेत. आणि हेच देऊळ आपलं दाखवलेलं आहे, बिर्ला मंदिर. किती भव्य देऊळ आहे बघा.
मंडळी, या ठिकाणी तुम्ही लोकलनी येऊ शकता. मुंबईहून कसारा, आसनगाव किंवा टिटवाळा ही लोकल पकडायची आणि शहाड रेल्वे स्टेशनवर उतरायचं आणि स्टेशनपासून साधारण 2.5-3 किलोमीटरवर हे देऊळ आहे. मंडळी, आपण कारने आलो. त्या ठिकाणी आपण गाडी पार्क केली आणि तिथून मंदिर व्यवस्थापनेच्या गाडीने आपण मंदिरापर्यंत पोचलो. पण मंडळी, काही भक्त असे आहेत, काही पर्यटक असे आहेत जे चालत येतात या टेकडीपर्यंत. ते हे बघा, हे समोरची दुकानं दिसत आहेत मंडळी, ही हार फुलांची दुकानं आहेत. ही चालत येण्याच्या मार्गावर आहेत. हा बघा, हा रस्ता जो दिसतोय हा टेकडी चढून मंदिरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. या ठिकाणी काही भक्त या ठिकाणाहून येतात. मंडळी, जर आपण प्लॅन केला तर 1 दिवसाची छोटीशी सहल या ठिकाणी आपण करू शकता. दर्शनही होईल चांगलं आणि काहीतरी भव्य दिव्य पाहता येईल मंडळी. तर मंडळी, हे होतं बिर्ला मंदिर, शहाडचं बिर्ला मंदिर. तर आता मंडळी, इथून पुढे आपला प्रवास नेहमीप्रमाणे बॅक टू पॅव्हिलियन. तोपर्यंत राजेश साई पर्यटनला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपले अभिप्राय सांगायला विसरू नका. निलेश राजेचा आपल्याला नमस्कार, धन्यवाद.